मॅन ऑफ द मॅचचा किताब त्या ठिकाणी आपण पाहताय अशोकजी फुलावरे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि त्यानंतर फ्रुट्स एनर्जीसाठी नेक्स्ट मॅचला तुम्हाला एनर्जी हवा त्यासाठी मात्र आयोजकांकडून हे फ्रुट्स आपण पाहताय. श्रेयस मसे ठरलेत पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नेक्स्ट मॅच आजच्या दिवसातील फायनल दिवसातील आपण पाहताय एकीकडे खलापूर विभागामधून खलापूर तालुक्यामधून खऱ्या अर्थानं आलेला संघ रत्नदीप बीड आणि त्यांच्या विरोधामध्ये कर्जत तालुक्यामधील गावदेवी कोल्हारे या दोन टीम दरम्यान ही मॅच तुम्हाला पाहायला मिळतीये. खऱ्या अर्थानं रत्नदीप बीड म्हटल्यानंतर याच विभागामध्ये याच मैदानावरती बऱ्याचशा स्पर्धा खेळत असतो. कर्जतमध्ये खेळायला बीड टीमला भरपूर आवडतं. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये बीड संघ आपल्याला खऱ्या अर्थानं बऱ्याचशा स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतो. तोच संघ आज पुन्हा एकदा गावदेवी चषक 2026च्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. त्यांच्याच विरोधामध्ये गावदेवी कोल्हारे हा संघ या ठिकाणी आपण खेळताना पाहणार आहात. नेक्स्ट मॅच असेल विनर वर्सेस विनर. त्याच्यामुळं डिक्सल संघ डिक्सल टीम आपण कुठेही जाऊ नका, आपण इथेच थांबा. ही मॅच संपल्यानंतर विनर वर्सेस विनर अशी मॅच आपण इथून खेळवणार आहोत. थोडासा आराम करा, रेस्ट करा, परंतु कुठेही जाऊ नका. नेक्स्ट मॅच आपण विनर वर्सेस विनर अशी खेळवणार आहोत. मॅचला सुरुवात होते. या बिग फाईट एक तगडी स्टारकास्ट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. दोन्ही टीमची एक बिग फाईट होईल. एकीकडे तुम्ही पाहताय गावदेवी कोल्हारे त्यांच्या विरोधामध्ये रत्नदीप बीड. टॉस जिंकल्यानंतर गावदेवी कोल्हारे टीमनं शतरक्षण स्वीकारलंय, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. रत्नदीप बीड टीमला सॅकिंग एंडवरती तुम्हाला पाहायला मिळतोय ऋषी कर्णुक. नॉन स्ट्राईक एंडवरती दीपक कर्णुक बंधू मैदानाच्या आतमध्ये रत्नदीप बीड टीमकडनं तुम्हाला पाहायला मिळतात. आणि बॉलिंग मार्कवरती कर्जत टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव सुमित गोमारे गोलंदाजी मार्कवरती. अगदी थोड्याच दिवसामध्ये कर्जत प्रीमियर लीग देखील तुम्हाला पाहायला मिळेल. DS शेलू टीमचे प्रतिनिधित्व करत असताना सुमित गोमारे यांना तुम्ही पाहणार आहात तेच गोलंदाजी मार्कवरती. हो, पहिला बॉल वेगवान पडल्यानंतर बाहेर निघालाय. पहिल्याच बॉलवरती अगदी आपण पाहताय संभ्रमात पाडलाय फलंदाज ऋषी कर्णुकला. ऋषीच्या विरोधामध्ये टाकलेला पहिला डॉट बॉल सुमित गोमारेचा. एक तगडी स्टारकास्ट आहे दोन्ही टीमकडे आणि हे बॅटल फार रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळेल. सुमित वर्सेस ऋषी. हो, पडल्यानंतर आतमध्ये आला, हलक्या हातानं पुश केलाय स्वतः गोलंदाज. त्या ठिकाणी सुमित आपण पाहताय आपल्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला स्टॉप करतोय. तोपर्यंत एक धाबीतून कंप्लीट होतीये. हे बॅटल फार महत्वपूर्ण राहील या मॅच मध्ये. सुमितनं खऱ्या अर्थानं पहिल्या 2 बॉलमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. मोठी मॅच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. कोल्हारे आणि त्यांच्या विरोधामध्ये रत्नदीप बीड. सॅकिंग एंडवरती दीपक कर्णुक. क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे. हो, शॉट आर्म पुल करायचा होता. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. पंच अगदी जाग्यावरती शब्द तटस्थ उभे आहेत आणि ते इथून हेच सांगतायत की हा डॉट बॉलच आहे. काय गोलंदाजी चालू आहे सुमित गोमारे यांची पहिल्या षटकामध्ये. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटनं गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाले. राईटी फलंदाजांच्या विरोधामध्ये तो अँगल क्रिएट करत असताना तो वेग प्रचंड वेगाने गोलंदाजी करत असताना सुमित गोमारे. हो, आडव्या बॅटनं फटका लॉब केला. फिल्डर राईट डाऊन दी बॉल, पकडली एक कॅच. पहिली विकेट आली आहे, गोल्डन विकेट या मॅचची. दीपक कर्णुक आउट. अगोदरच्या बॉलवरती अगदी आपण पाहताय तो डॉट बॉल आला होता आणि त्याच्यानंतर मात्र आडव्या बॅटमधनं फटका लॉब करण्याचा प्रयत्न मिस टायमिंगच राहिलाय. एलिव्हेशनच मिळालं नाहीये.
आणि तिथून मात्र डीप मध्ये आपण पाहता बरोबर फिल्डर आहे आणि त्याच्या हातामध्ये झेल देऊन बसले. दीपक कर्णुक आउट झालेत. पहिला आदर मिळतोय रत्नदीप बीड टीमला. गावदेवी कोल्हारी टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना काय जबरदस्त गोलंदाजी चालू आहे सुमित गोमारे यांची. पहिल्याच ओव्हरमध्ये आतापर्यंत अगदी पाहायला गेलं तर 4 बॉल टाकलेत. 4 बॉलमध्ये फक्त एकच धाव खर्च केली, एक विकेट मिळवली आहे. इकॉनॉमिकल राहिलेत आतापर्यंत. आता मात्र फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस होताना पाहायला मिळतात. लेफ्टी बॅटर आता ऑन स्ट्राईक आलेत. आता लेफ्टी बॅटरच्या विरोधामध्ये लेफ्टी बॉलर आणि लगेच आता मात्र इथून आपण पाहताय आता राऊंड विकेट न आलेत. लेफ्टी बॅटर ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये आले त्यावेळी लगेच आपण पाहताय राऊंड विकेट आता गोलंदाजी मार्क होती सज्ज झालेत. हर्षवर्धन ऑन स्ट्राईक बॅटिंग करण्यासाठी सॅकिंग एंड वरती फार लवकर बॅटिंग आली आहे कारण की पहिली विकेट लवकरच मिळाली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये तो 60 मिळालाच नाहीये बीड टीमला. इतकी जबरदस्त गोलंदाजी सुमित गोमारे यांची पाहायला मिळतीये. हो वेगाने टाकलाय, बाटला स्लॅश केलाय. शॉट थर्डमॅनच्या बाजूने बॉल निघाला डीप मध्ये. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबत नाहीये, बॉल सरळ चाललाय डीप थर्डमॅनला. चौकार. यावेळी अगदी बाहेर निघणारा बॉल हलक्या त्याने कट केला. हा ऍडव्हान्टेजच असतो ज्यावेळी लेफ्टी बॉलर असतात त्यांच्या विरोधामध्ये लेफ्टी बॅटर ज्यावेळी येतात त्यावेळी तो ऍडव्हान्टेज मिळत असतो आणि तो ऍडव्हान्टेज मिळालाय आता खऱ्या अर्थानं हर्षवर्धनला. बरोबर बाहेर येणारा बॉल हलक्या त्याने कट केलं. शॉट थर्डमॅन अगदी आपण पाहताय थोडेसे वाईड होते, त्यांच्या बाजूने बॉल काढलाय. चौकार मिळालाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 5. हो आडवा बॅटनं स्वागत केलंय, बॉल सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. भव्य स्वागत करत असताना सुमित गोमारे यांचं हर्षवर्धन ठोकलाय षटकार. शेवटच्या बॉलवरती षटकार आला. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 11 वरती. 4 बॉल मध्ये इकॉनॉमिकल राहिला होता सुमित गोमारे, परंतु लेफ्टी बॅटर जसा समोर आला त्याच्या विरोधामध्ये 2 आक्रमक फटके पाहायला मिळाले. धावसंख्या धावफलकावरती 11 आपल्याला पाहायला मिळते. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. बॅटिंग करत असताना रत्नदीप बीड टीमची दीपक कर्णुक बाद झाल्यानंतर हर्षवर्धन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि त्याची आक्रमकता आपल्याला पाहायला मिळाली. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं ती पॉवरफुल बॅटिंग हवी होती आणि ते पॉवरफुल स्ट्रोक इथून आपल्याला पाहायला मिळाले. एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 1 ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 11, विकेट आली आहे 1. बॅटिंग करत असताना रत्नदीप बीड टीमची सेकंड ओव्हरला इथून सुरुवात होते. गोलंदाजी मार्क होते. तुम्ही गोलंदाज या ठिकाणी पाहताय, छोटा गोलंदाज, यंगस्टर गोलंदाज आपण पाहताय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय साई तरे, जे खऱ्या अर्थानं कर्जत प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला सुमित गोमारे यांच्याच नेतृत्वाखाली खेळताना पाहायला मिळतील. फार कमी वेळामध्ये, फार कमी कालावधीमध्ये अगदी यशाची उंच शिखर गाठणारा हा गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळतोय. गावदेवी कोल्हारे टीमकडनं प्रतिनिधित्व करत असताना नेहमी चांगली कामगिरी केली आहे, उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आणि त्याच्या समोर आपण पाहताय खलापूर टेनिस क्रिकेट मधला सगळ्यात घातक फलंदाज ऋषी कर्णुक. हो यश घेतली आहे, शॉट थर्डमॅनला पकडली कॅच, गोल्डन विकेट मार्ची. ऋषी कर्णुक आउट. बाहेर जाणारा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये ढकलायचा होता. बादशाह अगदी आपण पाहताय कालची कडा घेतली आणि तिथून मात्र फलंदाज ऋषी कर्णुक देखील बाद झालाय. मोठा आदरा मिळालाय रत्नदीप बीड टीमला. ऋषी कर्णुकच्या बॅटमधून रन्स येणं फार आवश्यक होते. ऋषी कर्णुकचा धाबा या टीमसाठी नेहमी उपयुक्ती ठरल्यात, परंतु तो आता मैदानाच्या बाहेर आलाय. त्याच्या बॅटमधून आपण पाहताय एकही धाव आपल्याला पाहायला मिळाली नाही. 0 धावसंख्येवरती मैदानाच्या बाहेर आलाय. याच मैदानावरती ऋषी कर्णुकनं काय जबरदस्त इनिंग साकारली होती. प्रत्येक स्पर्धेमध्ये ऋषी कर्णुकनं बीड टीमसाठी जी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे, परंतु इथून जर पाहायला गेला तर साई तरेनं त्याला पहिल्याच बॉलवरती अगदी पवळ्यांचा रस्साच दाखवलाय. इतकी जबरदस्त गोलंदाजी साई तरेची पाहायला मिळतीये. माझं कर्जत प्रीमियर लीग 2026 मध्ये
सिलेक्शन का झालं हे त्यानं पहिल्या बॉलवरती दाखवून दिलं. हो फटका लॉब केला, मिस टायमिंग आहे त्या ठिकाणी सुमित. हो कॅच ड्रॉप सुमित कडून इथून आपण पाहताय चुकी झाली आहे, कॅच ड्रॉप झाली आहे. इथून आपण पाहताय बॅक टू बॅक धक्का मिळाला असता रत्नदीप बीट टीमला, परंतु इथे कॅच ड्रॉप झाली आहे. जयला जीवनदान मिळालंय. धाबा फलकावरती 12 आलात, परंतु एक महत्वपूर्ण गोष्ट झाली आहे. जरी जयची कॅच ड्रॉप झाली आहे जास्त काही फरक पडला नाहीये, कारण की पहिला बॉल होता, परंतु स्ट्राईक रोटेशन झालंय आणि ज्याच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आलाय तो फलंदाज अर्थातच हर्षवर्धन सॅकिंग एंडवरती आलाय. स्ट्राईक किती महत्वपूर्ण असते ते कदाचित आपल्याला येणाऱ्या बॉलवरती पाहायला मिळेल. साई तरे गोलंदाजी मार्कवरती निघालाय पुन्हा एकदा. समोर हर्षवर्धन. हो पडल्यानंतर आतमध्ये आलाय. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय साई तरे. छोटा गोलंदाज, छोटा तीर, परंतु वार करे गंभीर. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना सन्मान देण्यास भाग पाडलंय हर्षवर्धनला साई तरेनं. छोटा गोलंदाज आहे परंतु कामगिरी फार मोठी करतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 13 धावा धावफलकावरती. साईनं आतापर्यंत 3 बॉलमध्ये 1 विकेट मिळाली आहे. सेकंड बॉलवरती देखील चान्स बनला होता, तिथे कॅच ड्रॉप झाली आणि आता देखील एक सिंगल आली आहे. हो मिस टायमिंग आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पाठीमागे चाललाय, त्यांच्यापासून दूर राहिलाय. 2 धावसंख्येचा कॉल आणि 2 धावा कम्प्लीटच होतील. साई तरे बॉलिंग चांगली करतात, ते खऱ्या अर्थाने इथून चान्स निर्माण करतात, परंतु जर पाहायला गेलं तर फिल्डिंग मध्ये आता त्यांना तशी साथ मिळाली नाहीये, कारण की 2 कॅचेस इथून खऱ्या अर्थाने ड्रॉपच झाल्यात. धावसंख्या धावफलकावरती 15. कॅचेस विन द मॅचेस. एक धाव देखील महत्वाची आहे. एक धाबेसाठी ती संघर्ष करते रत्नदीप बी टीम, परंतु अशी फिल्डिंग जर राहिली तर या धाबा मोठ्या प्रमाणामध्ये येतील. आउटसाइड डी ऑफ स्टंप. पंच इथे सांगतात इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आली आहे. एक व्हाईट बॉल इथून मात्र फेकलाय साई तरेनं. धावसंख्या धावफलकावरती आल्यात त्या मात्र 16. 4 बॉल झालेत, 16 धावा धावफलकावरती. सेकंड ओव्हर साई तरेची. छोटा गोलंदाज आहे, नेहमी चांगली कामगिरी गावदेवी कोलारे टीमसाठी. तोच आता गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते त्याची. हो दूर भरून खेळण्याचा प्रयत्न. अबे फ्रॉम द बॉडी टाकलाय, शरीरापासून दूर ठेवलाय. जी प्लॅनिंग आखली आहे त्या प्लॅनिंग मध्ये सक्सेस मिळालाय. डॉट बॉलच फेकलाय. प्रत्येक बॉल आणि प्रत्येक बॉलचा टप्पा हा वेगळाच ठेवलाय साईनं. एखादा बॉल अगदी फुलर लेनचा, एखादा बॉल अगदी आपण पाहताय शॉर्ट अप लेनचा, एखादा बॉल वाईड यॉर्कर, एखादा बॉल अगदी आपण पाहताय बरोबर ब्लॉक होल मध्ये. इतकी चांगली गोलंदाजी. हो फटका ऑन साईडला. जयची कॅच ड्रॉप झाली होती, त्याच जयच्या बाट मधून आलाय. जखमेवरती मीठ सोलणारा हा भव्य षटकार. षटकारानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचेल ते तब्बल 22 वरती. 22 धावा धावफलकावरती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरमध्ये धावा आल्यात 22. या षटकामध्ये देखील धावा आल्यात त्या 11. इकॉनॉमिकल राहिला होता. 5 बॉलमध्ये धावा खर्च केल्या नव्हत्या, परंतु शेवटच्या बॉलवरती षटकार आला आणि ते समीकरण पूर्णपणे बिघडलं. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रतिषटक 11च्या सरासरीनं आल्यात. बॅटिंग करत असताना रत्नदीप बीड टीमच्या जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही टीम खऱ्या अर्थानं अगदी जर पाहायला गेलं तर एकमेकांच्या विरोधामध्ये ते फाईट देताना पाहायला मिळतात. काच काय असते ते मात्र आता समजलं असेल कोलारे टीमला देखील. एक झेलची किंमत तो एक षटकार, कारण की इतक्या चांगल्या पद्धतीने साई तरेनं ती गोलंदाजी केली होती, परंतु जय जसा स्ट्राईक वरती आला शेवटच्या बॉलवरती जीवदान मिळालं होतं, त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा उचललाय आणि षटकारच ठोकलाय. 6 धावा आल्या. 22 धावा धावफलकावरती आहेत. 2 ओव्हर समाप्त झाल्यात. उर्वरित 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे आणि आता तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज समीर, आणखीन एक चांगला गोलंदाज गावदेवी कोलारे टीमकडनं. सॅकिंग एंडवरती आपण पाहता हर्षवर्धन लेफ्टी बॅटर सॅकिंग एंडवरती आहेत.
हो पहिला शॉट बॉल हुक केलाय, बॉल सीमा पार, ठोकला हर्षवर्धन षटकार. पहिलाच अगदी आपण पाहता अखूट टप्प्याचा बॉल आला, बरोबर पोझिशन बनवली आणि मात्र बॉलला सरळ पाठवलं लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. देखना दर्जेदार षटकारच पाहायला मिळालाय हर्षवर्धनच्या बॅटमधून. क्रिकेटमध्ये मोमेंटम हा फार महत्वाचा असतो आणि तो मोमेंटम खऱ्या अर्थानं कोलारी टीमच्या बाजूने चालू असताना कॅच ड्रॉप झाली. जयला जीवदान मिळालं, त्याच जयच्या बॅटमधून षटकार आला. आता स्ट्राईक हर्षवर्धनला मिळाली आणि त्याच्या बॅटमधून समीरच्या विरोधामध्ये षटकार आलाय. धावसंख्या धावफलकावरती 28. स्विच हिट केला, मिस टायमिंग आहे, फिल्डर आहे, जज करतायत. वेल जजमेंट. ऑस्ट्रेलियन स्टाईलनं कॅरी झालाय झेल. फलंदाज हर्षवर्धन बाद. सरळ बॅटनं चांगले स्ट्रोक खेळत होता, सरळ बॅटनं चांगल्या धावा येत होत्या, परंतु इथे वाकडी बॅट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज हर्षवर्धनला इथून परतावं लागतंय. हर्षवर्धन बाद झालाय. मोठी विकेट आली आहे रत्नदीप बीड टीमची, कारण की चांगली बॅटिंग करत होता, चांगले फटके मारत होता, परंतु तो इथून बाद झालाय. धावा धाव फलकावरती 28 आहेत. विकेट मिळाली आहे समीरला. विकेट आली आहे, फलंदाज इथून बाद झालेत. आपण पाहताय हर्षवर्धन एकमेव असा फलंदाज की ज्याने आल्या आल्या ती आक्रमक सुरुवात करून दिली होती आपल्या टीमला. दोन महत्वपूर्ण फलंदाज बाद झाल्यानंतर जी कमालीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली होती तो बाद झाला, परंतु जय अजूनही मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या साथीने आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रतीक ऑन स्ट्राईक. प्रतीकला तुम्ही पाहू शकता, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विकेट जरूर आल्यात रत्नदीप बीड टीमच्या, परंतु धाव गती अगदी चांगली पाहायला मिळतीये. ओ कट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केली जाते. बाकफूटवरती येऊन पंच करायचं होतं, परंतु बॅट बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. सेट फलंदाज बाद झाल्यानंतर आपल्या गोलंदाजीतली खऱ्या अर्थाने ती धारदार कामगिरी करत असताना समीर. हो आणखीन एक चांगला बॉल, पुनश्च अपील. प्रत्येक बॉलवरती अपील करण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर बॉल बरोबर आता खाली राहिलाय, ती उचली मिळालीच नाहीये. टपली मारण्याचा प्रयत्न होता, इथून देखील आपण पाहता प्रतीकचा तो अपयशी ठरलाय. 2 बॅक टू बॅक डॉट बॉल आलेत. एक बॉलवरती षटकार खाल्ल्यानंतर विकेट मिळाली. इथून देखील हेलिकॉप्टर, परंतु बरोबर हातामध्ये कॅच ड्रॉप. पुनश्च एकदा कॅच ड्रॉप झाली आहे. फिल्डिंग मध्ये थोडीशी खराब कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आहे. गावदेवी कोलारे टीम कडनं 2 कॅचेस ड्रॉप झाल्यात. जयची कॅच ड्रॉप झाली, त्यानं चांगली फटकेबाजी केली आहे. आता मात्र प्रतीकची देखील कॅच ड्रॉप झाली आहे. धावसंख्या 30. धाव फलकावरती 30 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या रत्नदीप बीड टीमच्या. हो यावेळी ड्राईव्ह केलाय. बॉल अगदी आपण पाहताय वाडीस लॉंग ऑफ मध्ये निघालाय. फिल्डर त्या ठिकाणी फंबल झाले. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, चान्स बनलाय. पंचांकडे अपील, पंच सांगतात फलंदाज पोहोचलेत. 2 धाबा कंप्लीटच झाल्यात. थोडस लेझी झाले होते. षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. 3 षटकांचा खेळ समाप्तीनंतर धाबा धाव फलकावरती रत्नदीप बीड टीमच्या आपल्याला पाहायला मिळतात. 33 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 3 ओव्हरमध्ये 33 धाबा आल्यात. अगदी जर पाहायला गेलं तर 3 महत्वपूर्ण फलंदाज, 32 धाबा आहेत. बत्तीस धावा झाल्यात. 32 धावा धाव फलकावरती आहेत. 3 विकेट्स आल्यात. विकेट जरूर आल्यात, परंतु त्या धावा फार महत्वाच्या धाव फलकावरती आल्यात. ती धावगती खऱ्या अर्थानं कायम ठेवली आहे रत्नदीप बीड टीमनं. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहताय सार्थक गोलंदाजी मार्कवरती शेवटचं ओव्हर, शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळतील.
डेथ ओव्हरला सुरुवात झाली. हाणामारीचं षटक. नेहमी स्लॉगर म्हटल्यानंतर तिथे मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात, परंतु आता कित्येकदा असं देखील पाहायला मिळतं की शेवटच्या षटकामध्ये चांगलं षटक, इकॉनॉमिकल षटक आपल्याला पाहायला मिळतात. तिथेच मात्र जर पाहायला गेलं तर कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आता या षटकामध्ये कमी धावसंख्येचं षटक पाहायला मिळेल की मात्र ते आक्रमण आपल्याला जयचं पाहायला मिळेल. शेवटच्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती 32 आले. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. शेवटचं षटक आहे. गोलंदाज सार्थक गोलंदाजी मार्क वरती आलाय. शेवटच्या ओव्हरमध्ये समोर आपण पाहताय जय, ज्याला जीवदान मिळालंय, तो सॅकिंग एंड वरती. राऊंड विकेटने पहिल्या बॉल वरती धमाका. बॉल सीमा पार जयच्या बॅट मधून आलाय उत्तुंग बरा. हा षटकार मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलतोय जय. जखमेवरती आता मीटच चोलतोय. धाबा धाव फलकावरती आल्या त्या म्हणजे 38 धाबा धाव फलकावरती. शेवटच्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती सार्थकच्या विरोधामध्ये जयचा हा मोठा फटका, आक्रमक फटका पाहायला मिळतोय. 6 धावा. स्वागत केलंय सार्थकचं या षटकारानं. 38 धावा धाव फलकावरती. राऊंड विकेटनं पुन्हा एकदा निघालाय सार्थक. हो, कट केला डीप मध्ये. फिल्डर बरोबर या फटक्यासाठी ठेवण्यात आले. साई तरे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग, तेवढी चांगली फेकी पाहायला मिळतीये. बॅकअप आहे, धाव मिळणार नाहीये. एकच धाव पाहायला मिळतीये. एका धाब्यानं धावसंख्या 39 पाहायला मिळेल. 39 धावा धाव फलकावरती. सॅकिंग एंड वरती तुम्ही पाहताय प्रतीकला, ज्यानं 3 बॉल मध्ये फक्त 2च धावा त्याच्या बॅट मधून वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळाल्या. तोच ऑन स्ट्राईक आहे. हो, इथून आपण पाहताय पंच सांगतात इट इज व्हाईट बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप. शरीरापासून दूर ठेवायचा होता, जास्त दूर निघालाय. व्हाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो. व्हाईटच्या साह्यानं धाव फलकामध्ये ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचले 40 धाबा धाव फलकावरती. ज्या धावेकडे, ज्या धावगतीकडे खऱ्या अर्थानं बीड संघ पाहत होता, त्या धाबा धाव फलकावरती आतापर्यंत उभारल्या गेल्यात. 40 धाबा धाव फलकावरती आल्यात. हो, फटका. होर पिच बॉल. बॉल चाललाय सरळ वाईड स्लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे. प्रतीक्षा बाटमधून षटकार. या षटकारानं धावसंख्या 46 वरती जाऊन पोहोचली आहे. सार्थकला आता खऱ्या अर्थानं थोडस कमबॅक तर करावंच लागेल, कारण की इथून जर पाहायला गेलं तर त्याच्या विरोधामध्ये मोठे फटके आपल्याला पाहायला मिळालेत. शेवटचं षटक आहे, स्लॉगरचं षटक आहे. प्रतीकनं अगदी जर पाहायला गेलं तर अगोदरच्या षटकामध्ये ते डॉट बॉल जरूर खेळले होते, परंतु त्या डॉट बॉलची आता भरपाई करत असताना इथून जर पाहायला गेलं तर त्याच्या बॅटमधून देखील षटकार पाहायला मिळतोय. बरोबर ओव्हर पिच बॉल होता, हेलिकॉप्टर पद्धतीनं उडवला आणि तिथून षटकारच पाहायला मिळतोय. यावेळी फुलटॉस बॉल कव्हरच्या डोक्यावरून केला. डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी आपण पाहताय साई तरे. हो, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धाबा इथून कंप्लीट होतात. 2 धाबा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 48 धाबा धावफलकावरती आल्यात. रत्नदीप बीड टीमच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतली होती गावदेवी कोलारे टीमनं. पहिल्याच 2 ओव्हरमध्ये जर पाहायला गेले तर 22 धावा होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये 10 आल्या होत्या. 32 धावा 3 ओव्हरमध्ये होत्या, परंतु आता शेवटच्या षटकामध्ये त्या धावा येताना पाहायला मिळतात. हो, बिस टायमिंग आहे. हवेमध्ये फिल्डर आहे, डाऊन दी बॉल पकडली, एक कॅच आणि इथून प्रतीकला परतावं लागतंय. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय वैष्णव. शेवटचा बॉल बाकी आहे पहिल्या सत्रातील. धाबा धाव फलकावरती आता पाहायला मिळतात त्या अगदी 48. हो, बाहेर निघणारा बॉल
त्याला स्लॅश करण्याचा प्रयत्न. सुमित आलाय बॉल घेऊन हातामध्ये, एस्टन वरती लावलाय, विकेट मिळाली आहे. शेवटच्या बॉलवरती देखील रनआउटची. एकंदरीत धावसंख्या रत्नदीप बीड टीमची धावफलकावरती पहिल्या सत्रामध्ये आल्या 48 आणि टार्गेट आहे गावदेवी कोल्हारी टीमच्या अगेन्स्ट ते मात्र 49 या धावसंख्येचं 49चं टार्गेट आहे. एकोणपन्नास धावसंख्येचा पाठलाग घेऊन मैदानाच्या आतमध्ये गावदेवी कोल्हारी टीम आपण पाहताय. स्ट्रायकिंग एंडवरती सुमित घुमारे आणि नॉस्ट्राइक एंडवरती आपण पाहताय फलंदाज समीर, गोलंदाज ऋषी. पहिला बॉल बॅटला स्लॅश करत पाठीमागे निघाला होता. शॉट थर्डमॅनला फील्डर त्या ठिकाणी डाईव्ह लगावतायत. बॉलची गती थोडीशी कमी केली आणि इथून मात्र सिंगल. पहिल्याच बॉलवरती चान्स बनला होता. वेगवान बॉल होता अगदी आपण पाहताय. त्याच्यावरती स्लॅश करण्याचा प्रयत्न सुमितचा. शॉट थर्डमॅनला फिल्डरनं त्या ठिकाणी एफर्ट्स दाखवले, बॉलला अगदी थांबवलंय. एक धाव आली आहे. राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. ऋषी पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती. हो आडवा बाटमधून खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत. चांगली फील्डिंग तोपर्यंत. एकच धाव इथून देखील पाहायला मिळतीये. सिंगल आल्यानंतर धावफलक अगदी जर पाहायला गेलं तर जाऊन पोहोचेल ते 2 मध्ये. 2 धाबा धावफलकावरती येत. 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना गावदेवी कोल्हारी टीमच्या अकाउंट मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. हे बाटलच अगदी रंगतदार तुम्हाला पाहायला मिळेल. ऋषीच्या विरोधामध्ये सुमित लेफ्टी बॅटर समोर.
समोर ऋषी. हो, दूर वरून खेळलेत, इनफिल्डच्या वरून स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये बॉल चाललाय, फिल्डर पोहोचलेत तोपर्यंत आपण पाहताय 2 धाबा इथून कंप्लीट होतात. गुड रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते. कौतुक करूया शॉर्ट स्क्वेअरला क्षेत्ररक्षकाचं देखील, कारण की बॉल जसा अगदी त्यांच्यापासून दूर निघाला लगेच पाठीमागे धाबत गेले, डीप मध्ये बॉलला अडवलं गेलं. 2 धाबा इथून वाचवलं आपल्या टीमसाठी. 2 धाब्यांना आपण पाहता धावफलक 4 वरती जाऊन पोहोचलाय 49चा पाठलाग करत असताना. हो, कट केला पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला आहे, बॉल सरळ चाललाय सीमा पार. सुमितच्या बाट मधून आलाय इनिंगचा पहिला चौकार. चौकार आला, चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 वरती. 8 धाबा धावफलक्यावरती पाहायला मिळतात. 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या P1च्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलतोय. इनफिल्डच्या वरून बरोबर फटकेबाजी केली जाते. 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ते इनफिल्डला भेटण्याचं काम सुमित गोमारे करतोय. हो, पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे हवेमध्ये. फिल्डर स्वतः एसटी रक्षक. हो, कॅच ड्रॉप. सुमित गोमारेची विकेट इथून मात्र मिळाली असती, परंतु एसटी रक्षकानं त्या ठिकाणी चुकी केली आहे. हर्षवर्धन एसट्यांच्या मागे आहेत आणि त्यांच्याच कडून मात्र ही कॅच ड्रॉप झाली आहे. ही कॅच फार महत्वाची होती. सुमित गोमारे खऱ्या अर्थानं ज्यावेळी बॉल हवेमध्ये उडाला त्याच वेळी अगदी ती नाराजगी व्यक्त झाली होती, ती स्पष्ट झाली होती, परंतु जसं एसटी रक्षकानं ती कॅच ड्रॉप केली आता मात्र तो सुटकेचा निश्वास सुटला असेल. हो, फटका ऑन साइडला. फिल्डर आहेत पुन्हा एकदा रनआउट साठी. फलंदाज बाद. समीर या ठिकाणी आपण पाहताय रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाल्यात. तिची चिक्की सिंगल कंप्लीट करण्याच्या नादामध्ये अगदी समोरून धाव कंप्लीट करायची होती आणि ते धाव कंप्लीट करत असताना समीरची ती विकेट आली. रनआउटच्या स्वरूपामध्ये तो बाद झालाय. एक ओव्हरमध्ये धाबा आल्यात गावदेवी कोल्हारे टीमच्या. 49चा पाठलाग करत असताना 9 धाबा धावफलकावरती आल्यात. सेकंड ओव्हरमध्ये तुम्ही पाहताय गोलंदाज दीपक कर्णुक गोलंदाजी मार्कवरती, ज्यांच्याकडे क्रिकेटचा भरपूर सारा अनुभव आहे. अगदी बराचसा क्रिकेट खेळलेत, अजूनही खेळतात. 40+ देखील मॅचेस ते खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळतात. एक नाव खऱ्या अर्थानं खलापूर टेनिस क्रिकेटमधील मोठं नाव दीपक कर्णुक गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळतात. सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्ले समाप्ती झाल्यानंतर लगेच मात्र गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळतील. समोर तुम्ही पाहताय कुमार सॅकिंग एंडवरती कुमार मोरे सॅकिंग एंडवरती तुम्हाला पाहायला मिळतात. नॉन एंडवरती सुमित गोमारे. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या फेरीतील दुसरी मॅच. हो, दूर भरून खेळण्याचा प्रयत्न. अगदी जर पाहायला गेलं तर बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये. पहिला डॉट बॉल इथून मात्र फेकला गोलंदाज दीपक कर्णुक यांनी. अनुभव काय असतो ते मात्र पहिल्या बॉलवरती त्यांनी दाखवलाय. कुमार मोरेच्या विरोधामध्ये पहिला डॉट बॉल. हो, यावेळी खोलामध्ये टाकला होता. बरोबर अगदी आपण पाहताय पंचांकडे अपील केली जाते आणि इथून मात्र पंच सांगतात नॉट आउट आहे. काय जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते. बरोबर यॉर्करच टाकलाय. प्रत्युत्तरच नाहीये कुमार मोरे यांच्याकडे. 2 डॉट बॉल सलगचे आपल्याला पाहायला मिळतात दीपक कर्णुक यांच्याकडून. चांगली बॉलिंग चालू आहे. हो, यावेळी फटका मिस टायमिंग आहे. भरपूर उंच गेलाय, लांबी कमी मिळाली आहे. फिल्डर आले डाऊन दी बॉल आणि इथून कॅच ड्रॉप. मिळालंय जीवदान कुमार मोरे यांना देखील. फिल्डिंग मध्ये दोनही टीमकडनं ज्या चुका होताना आपल्याला पाहायला मिळाल्यात
फिल्डिंग मध्ये ज्यावेळी गावदेवी कोलारे टीम फिल्डिंग करत होती त्यावेळी मात्र अगदी आपण पाहताय जय प्रतीकच्या कॅचेस सोडल्या आणि त्यांच्याच बॅटमधून त्या धाबा आल्या. आता इथून देखील आपण पाहताय कुमार मोरेची ती कॅच ड्रॉप झाली आहे. अगदी पहिल्याच बॉलवरती सुमितचा देखील तो झेल, तिथे देखील चान्स होता. आता तेच दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. सॅकिंग एंडवरती आपण पाहताय सुमित गोमारे सॅकिंग एंडवरती आहे, लेफ्टी फलंदाज. हो पुढे येऊन ड्राईव्ह केलाय फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहता प्रयत्न करतात. एक कंप्लीट झाली, दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आणि 2 धाबा देखील इथून कंप्लीट होतील. दोन धाबा इथून कंप्लीट झाल्यात. 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचले ते 12. 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 12 धावा धावफलकावरती आल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 4 बॉल झालेत. 4 बॉलमध्ये 3च धावा आल्यात आतापर्यंत. हो यावेळी देखील ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला बॉल आलाय, फिल्डर राज चुकी करतोय आणि बॉल सरळ निघून चाललाय. लॉंग ऑफ सीमा पार, चौकार आलाय. चौकाराला मिसफील्ड झाली. धावसंख्या धावफलकामध्ये 16 आल्यात. 49चा पाठलाग करत असताना खऱ्या अर्थानं धाबा येत नव्हता, तो संघर्षच करत होती गावदेवी कोलारे टीम. परंतु तदनंतर आपण पाहता फिल्डेकडनं चुकी झाली, एक कॅच देखील ड्रॉप झाली, एक चौकार देखील आला मिसफील्डचा. धाबा धावफलकावरती आल्यात त्या 16. स्वराज देशमुख या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा आपण सन्मान करूया, एक ट्रॉफी देऊया त्यांना. हो हाफ टॅकर फुल केलाय, फुलचा फटका, बॉल सीमा पार. सुमित गोमारेच्या बॅटमधून आलाय चौकार. वेट केलं, वॉच केलं आणि त्याच्यानंतर मात्र हा फटका एक्झिक्यूट करत असताना चौकार आला. चौकारानं धावसंख्या धावफलकावरती आली 20. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. प्रतिषटक 10च्या सरासरीनं 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात गावदेवी कोलारे टीमच्या अकाउंट मध्ये. तुम्ही पाहताय बारा बॉल आणि अजूनही 29 धावसंख्येची आवश्यकता आहे. 12 बॉल मध्ये 20 धावा बनवल्यात गावदेवी कोलारे टीमनं. 12 मध्ये अजूनही 29 धावसंख्येची आवश्यकता आहे. गावदेवी चषक 2026 तुम्ही पाहताय स्पर्धेचा फायनल दिवस, फायनल डे स्पर्धेचा आपण पाहताय. आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेची फायनल संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अंतिम टप्पा, अंतिम क्षण या स्पर्धेचे. गावदेवी चषक 2026 स्वर्गीय सुनील 11 बीड आणि किंग ब्रदर्स ग्रुप आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहताय. अफाट मेहनत खऱ्या अर्थानं आयोजकांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवण्यासाठी घेतली गेली. गेले 4 दिवस आपण पाहताय त्यांची मेहनत या स्पर्धेमध्ये आणि आज खऱ्या अर्थानं शेवटचे क्षण आलेत. शेवटची मोमेंट या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळतील ते संध्याकाळच्या सत्रामध्ये. धावसंख्या धावफलकावरती 20 आले, अजूनही 29 बनवायची आहेत 12 बॉल मध्ये. हो दूरवरून केला, मिस टायमिंग आहे. स्वतः गोलंदाज. हो कॅच ड्रॉप, कॅच ड्रॉप झाली. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल टाकून खऱ्या अर्थानं कॅच कॅरी करायची होती. उलट्या दिशेनं धाबत आले होते, परंतु बॉलला बरोबर कॅरी केलं गेलं होतं, परंतु शेवटच्या क्षणी बॉल आता तो निसटला. एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 20 धावा धावफलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर अशी आपण खेळवणार आहोत. त्याच्यामुळे डिक्सल संघ आपले प्लेयर जर का कुठे असतील
तर एकत्रित करून ठेवा. नेक्स्ट मॅच आपल्याला खेळायची आहे. हो, इथून आपण पाहताय फुल टॉसच मिळालाय आणि बॉल सरळ निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. थर्डमॅनला आलाय हा षटकार आणि पंचांनी ते नो बॉल देखील घोषित केलाय. 9+6 एकंदरीत धावा धावफलकावरती ऍड होतील. त्या मात्र 7. गोलंदाजाकडनं चुकी झाली आहे. एक खराब बॉल टाकला, त्याच्यावरती षटकार देखील आला आणि नेक्स्ट बॉल आता इथून फ्रीटचा देखील पाहायला मिळेल. फ्रीटचा बॉल सुमित गोमारे सॅकिंग एंड वरती. टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 27. 28 धावा धावफलकावरती इथून पाहायला मिळतात. हो, फ्रीटचा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट केलाय. जागा बनवली स्ट्रोक साठी. डीप मध्ये चाललाय. गती नव्हती या बॉल मध्ये. तोपर्यंत एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळतीये. एक सिंगल धाव आली आहे. सिंगल धावफलक जाऊन पोहोचले 29 वरती. 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज आपण पाहताय हर्ष गोलंदाजी मार्क वरती आहे. 2 बॉल आतापर्यंत झालेत. आता बॉल इथून शिल्लक असतील येणारे 10 बॉल आणि 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉलवरती दुहेरी धाव हवी आहे गावदेवी कोल्हारे टीमला. चांगली मॅच, चांगला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो दोन्ही टीमच्या माध्यमातून. हर्ष गोलंदाजी मार्कवरती एक चुकी तर त्याने केली आहे, ती चुकी सुधारावी लागेल. हो, फुलटॉस बॉल लॉप केलाय. फिल्डर आहेत दीपक कर्णुक, चुकी करणार नाहीयेत. सेफ हँड मध्ये बॉल मिळाली आहे. कुमार मोरेची विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भावेश कोलंबे बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. अगदी 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. कुमार मोरे यांची विकेट आली. फुलटॉस बॉल समोर आला होता परंतु तो कन्वर्टच झाला नाहीये. बरोबर अगदी पाहायला गेलं तर वाईट लॉंगनच्या हातामध्ये दीपक कर्णुक यांच्या बरोबर सेफ हँड मध्ये आला. तिथून मात्र तो निसटणारच नाही. विकेट मिळाली आहे. मोमेंटम खऱ्या अर्थानं बनवलं होतं गावदेवी कोल्हारे टीमनं. ते एक नो बॉल वरती षटकार आल्यानंतर 10 मध्ये 20 बनवायच्या होत्या. आता 9 मध्ये बनवायचे आहेत 20. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भावेश सॅकिंग एंड वरती तुम्हाला पाहायला मिळेल. हार्सनं ते कमबॅक केलंय. फुलटॉस बॉल वरती विकेट मिळाली आहे. सरप्राईज विकेट आपल्याला पाहायला मिळाली. फुलटॉस बॉल होता, फुल टोल वसूल करायचा होता परंतु ते वेळे एलिव्हेशन मिळालं नाही. हो, पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बाडन बॉलचा संपर्क नाहीये. बरोबर चांगली आता बॉलिंग करत असताना इथून आपण पाहताय हार्सला छोटा गोलंदाज. इथून हार्स देखील आपल्याला पाहायला मिळतो रत्नदीप बीड टीम कडनं. एक खराब बॉल पडल्यानंतर त्याची भरपाई करत असताना विकेट देखील मिळवली आणि त्याच्यानंतर हा डॉट बॉल देखील आपल्याला इथून पाहायला मिळतोय. हो, यावेळी देखील आपण पाहताय हलक्या त्यानं ड्राईव्ह करत असताना शॉट बॅकवर्ड पॉईंट मध्ये त्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. तोपर्यंत एक धावेतून कन्वर्ट केली जाते. एक सिंगल धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले ते आता मात्र 30 धावा धावफलकावरती. 19 अजूनही बनवायचे. 7 बॉल आणि 19 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे गावदेवी कोल्हारे टीमला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय सुमित गोमारे जो मैदानावरती अगदी आपण पाहताय तक धरून उभा आहे. संघाचा संघनायक. हो, फटका चांगला खेळलाय. डीप मध्ये बॉल अगदी आपण पाहताय उंच जास्त गेला, लांबी मिळालीच नाहीये. फिल्डरचं कौतुक. पकडली कॅच. मॅचची गोल्डन विकेट. सुमित गोमारे आउट. ऐन मोक्याच्या वेळी धोक्याची घंटा. इथून मात्र गावदेवी कोल्हारे टीम साठी फटका चांगला एक्झिक्यूट केला होता परंतु हवेनं बॉल बरोबर आतमध्ये चालाय आणि फिल्डर देखील त्या ठिकाणी पोहोचलेत. चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी केलाय. सुमित बाद झालाय. 6 बॉल मध्ये धावा बनवायचे ते आता मात्र 19. सहा बॉल मध्ये 19 धावसंख्येची आवश्यकता.
शेवटचे आणि निर्णायक 6 बॉल बाकी आहेत. 19 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच संपलेली नाहीये, मॅच अजूनही बाकी आहे, मॅच अजूनही ऑन आहे. 6 बॉलमध्ये 19, एकात 2 मोठे फटके आले, एकात 2 मोठे स्ट्रोक आले तर ही मॅच इथून बनली जाईल गावदेवी कोलारे टीमसाठी. परंतु एकात 2 डॉट बॉल जर का आले तर पूर्णपणे पक्कड या मॅचवरती रत्नदीप बीड संघ इथून मात्र प्रस्थापित करेल. काय कमबॅक पाहायला मिळालं. पहिल्या ओव्हरमध्ये धावा अगदी आपण पाहताय ऋषीनं खर्च केल्या होत्या त्या फक्त 9. सेकंड ओव्हरमध्ये धावा आल्या 11. या ओव्हरमध्ये एक नो बॉल त्याच्यावरती षटकार आल्यानंतर देखील आपण पाहता हर्षनं धावा खर्च केल्यात त्या अवघ्या 10. 7 धावा मोफतच्या बहाल केल्यानंतर देखील आपण पाहताय फक्त 10 धावा आल्या. आउटसाइड ऑफ स्टंप. पंच सांगताय डीडीचं व्हाईट बॉल. 6 मध्ये आता 18 बनवायचे आहेत. एक एक बॉल एक एक धाव तुमच्यासाठी निर्णायक राहणार या मॅच मध्ये. 18 बनवायचे 6 मध्ये. 3 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे परंतु ते मोठे फटके येतील का. हो पडल्यानंतर आतमध्ये आलाय. बॅटची हलकीची कडा घेतली आहे. एसटी रक्षकानं बॉल त्या ठिकाणी फील्ड करते तोपर्यंत एक धाव. 5 मध्ये आता बनवायचे 17 धावा. 5 बॉल 17 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज राज गोलंदाजी मार्क वरती तुम्हाला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक राजकडे दिलंय. 5 मध्ये आता 17 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. साकिंग एनवरती लेफ्टी बॅटर आपल्याला इथून पाहायला मिळतात मंगेश जामगरे. हो ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेनं लॉप करत असताना एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा देखील इथून कंप्लीट होतात. 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचते ते अगदी 34. 4 बॉल आता 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. शेवटचे निर्णायक 4 बॉल बाकी आहेत. 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. आडवा बाट न खेळण्याचा प्रयत्न. बाट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. आणि आता गोलंदाजावरती देखील आपण पाहताय त्या ठिकाणी सर रन कंप्लीट आहे का. फलंदाज बाद आहे. फलंदाज या ठिकाणी बाद झालेत रनआउटच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. किरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. गोलंदाज आता गोलंदाजावरती देखील या ठिकाणी आक्षेप घेण्यात आलाय. त्याचं मला आता इथून प्रत्येक बॉल खऱ्या अर्थानं गोलंदाजाचा देखील आपण या ठिकाणी चेक करणार आहोत. निलेशजी देशमुख यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 34. 3 बॉल आणि 15. हो फटका लॉप केलाय. फिल्डर आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. काऊ कॉर्नरला बरोबर क्लिअर केलाय. ठोकला षटकार. कहाणीमध्ये ट्विस्ट निर्माण करणारा हा षटकार इथून पाहायला मिळतोय. आता येणारे बॉल इथून शिल्लक असेल ते मात्र 2 आणि धाबा बनवायचे आहेत. 9. 2 बॉल आणि 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. ऐन मोक्याच्या वेळी आलेला हा खतरनाक स्ट्रोक. फलंदाज बाबेच्या बाटमधून षटकार. 2 बॉल मध्ये आता 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला बाबेच्या बाटमधून. मॅच संपलेली नाहीये, मॅच अजूनही बाकी आहे. मॅच ऑन झाली आहे गावदेवी कोलारी टीम साठी. या षटकारानंतर 2 बॉल 9 ची आवश्यकता. हो फुलटॉस बॉल दिलाय. समोरच्या दिशेने लॉप केलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. दुसरी धाव. इथून फलंदाज बाद. दुसरी धाव घेताना
फलंदाज इथून मात्र बाद झालेत रनआउटच्या स्वरूपामध्ये. 2 बॉलमध्ये 9 धावसंख्येची आवश्यकता होती. 1 धाव कंप्लीट झाली होती आणि तिथून आपण पाहता फलंदाज दुसरी धाव घेताना बाद झालेत. आता 1 बॉल बाकी आहे आणि एका बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 8. एक बॉल 8 धावसंख्येची आवश्यकता. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली आजच्या या फायनल दिवसामध्ये. गावदेवी चषक 2026 मध्ये कोल्हारे आणि त्यांच्या विरोधामध्ये बीड या 2 टीम दरम्यान. हो चांगला बॉल आणि इथून षटक क्रमांक समाप्त झालाय. पहिलंच मॅच इथून मात्र फिनिश झाले. मॅच जिंकली आहे रत्नदीप बीड टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम गावदेवी कोल्हारे. भरपूर चांगली मॅच, भरपूर चांगला संघर्ष, चांगली फाईट दिली दोन्ही टीमला त्यांच्या पुढच्या